81 रायफल स्वर्गीयवाशी मोठ्या मैदानात मोठा वाजतात त्या धावणीसोबत आणि दुसरा माझा बबन दादा लासुरण्याचा भले काही होऊ द्या हार जीत काही होऊ द्या पण या दोन धावणींसोबत पाहायची इच्छा आहे. महाराष्ट्रातलं एक जुनं जाणतं पारंपरिक मैदान कोरेगावचं हिंदकेसरी मैदान आणि राहुलदादा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेत आणि प्रेक्षकांच्या मनातली जोडी मथुर आणि भोंगा आज एकत्र पळाले. तर आज तुम्ही पाहू शकता आम्ही सगळे एकत्र बसलोय. इकडं सँडी भाऊ आहे, इकडं गाडगे साहेब आहेत खिलार काऊचे चॅनलचे ओनर, त्यानंतर मी आहे, त्याचबरोबर माझं नाव मैदान रिपोर्टर आणि यांचं सँडियन यादव आणि इकडं राहुल दादा आहे. आणि आज जेवणाचा आस्वाद घेत आहेत, मस्त तांदळाची भाकरी आणि त्याच्या जोडीला बोंबलाची भाजी. तर दादा हे कुठलं नियोजन आहे? करणं आला बोंबलाची चटणी माझ्या बायकोनी बनवून दिली. आमच्यासाठी भाजी, तुमच्यासाठी चटणी. माझ्या बायकोनी मला भाकरी बनवून दिल्यात, बोंबलाची चटणी बनवून दिले. तिचा प्रेम आहे माझ्यावर. त्या प्रेमापोटी माझे साथीदार असतात. कोणी उपाशी नाही राहावं म्हणून, कुठे खायला भेटतं नाही भेटतं, कुठे आवडतं नाही आवडत, पण घरचं ते घरचं असतं. घरचं ते घरचं असतं आणि तुमच्यासारखे सगळे मित्र भेटतात, दोन घास एकत्र खातो, ती मजा हे आठवणी या इतिहासामध्ये कायम राहतील ना. होती त्याची नोंद. मित्रांनो, आमचा सँडी भाऊ म्हणला आता जेवण झाल्यावर घेऊ मुलाखत, पण म्हटलं एक वेगळी मुलाखत. तुझी तर असतीच नेहमी 1 to 1, पण आमची जरा जेवताना होऊ दे. तर सँडी भाऊ काय सांगशील, ताईच्या हाताला कशी चव आहे? नेहमीच दादांबरोबर जेवायला बसलो की बैलगाड्यात घरचं जेवण म्हणजे सगळ्यात मोठी लक्झरी आहे. आणि टाईमचं आता घरी बनवणं म्हणजे ते प्रेम ओतून असतं. आणि त्याच्याबरोबर दादांबरोबर जेवणाबरोबर किस्से सगळ्या गोष्टी चालू असतात. एक घरोबा असल्यागत, मैदानात बी घरोबा असल्यागत त्यांनी वातावरण ठेवतात कायम आणि कायम प्रेम असतं. त्यामुळे ते एक बरं वाटतं. कारण तुम्हाला माहिती आहे मैदानात फिरता फिरता घरचं जेवण भेटणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. घरच्या जेवणाशिवाय पोट भरत नाही. दादा, आंब्याची सावली आहे, मस्तपैकी कोरेगावमध्ये आहात, हिंद केसरी मैदान आहे आणि सगळ्या सहकाऱ्यांबरोबर तुम्ही जेवणाचा आस्वाद घेताल, काय सांगाल? खरं तर भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्ताने आई गावदेवीच्या आशीर्वादाने हा 80 वर्ष आधीचा जुना पारंपरिक मैदान हिंदकेसरी आणि त्या हिंदकेसरी मैदानामध्ये या काळे मातीच्या ज्या आमची जी माती जी आई आहे त्या मातीमध्ये आज पाहायला भेटला आहे. मातीमध्ये खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर हा तो बैलगाडा महासंग्राम आणि या महासंग्राममधले माझे हे सगळे फॅमिलीतील कुटुंबातील सगळे सदस्य माझ्यासोबत आहेत ना. हे मला कधी कधी असं वाटतं हा माझा स्वप्न आहे. हे एवढे सगळे आहेत. हे माझ्या मथुरने, माझ्या महादेवाच्या ज्या माझा देव आहे त्या देवाने दिलेली सगळी देणगी आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे आणि या सगळ्यांच्या आशीर्वादानेच आज इथे बसलेले आहे. बरं, आता आपल्या समोर गाडगे साहेब पण आहेत, खिलारमधले अभ्यासू युट्यूबर म्हणून त्यांना संबोधले अनुभव आहेत आणि खूप मोठा अभ्यास आहे. आणि आज एवढ्या मोठ्या दिग्गज बैलगाडा मालकासमोर तुम्ही जेवण करताय, काय सांगाल त्याच्याविषयी? दादांचा आहे ना म्हणजे स्वभाव खूप प्रेमळ आहे. म्हणजे मी बंदीपासून बघतोय. मी त्यांच्या फार्म हाऊसला पण गेलोय, एकदा 2दा गेलोय. एकदा ते नसताना गेलोय, एकदा ते असताना गेलोय. मुलाखत घेतल्याच्या नंतर सकाळी 11-12ला गेलो होतो आम्ही. संध्याकाळी 7 वाजले, पण 12 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत बोलणं बंद झालं नव्हतं. मग एवढी चर्चा झाली होती आणि त्यांनी एक शब्द दिला होता मला बंदीत, कधी पण मुलाखत देईल ना, तुमचा पहिला फोन आला मला की मुलाखतीसाठी तुम्हालाच मुलाखत देणार. आणि एक 5-6 महिन्याच्या नंतर त्यांचा फोन आला. मी पुण्यात होतो की आपल्याला मुलाखत द्यायची आहे, तुम्ही या. मी म्हटलं नक्की देणार ना? म्हटले हो. मी पुण्यातून ॲक्टिवावर फार्म हाऊसला गेलो होतो. हा, ह्याला कुठं फार्म हाऊस आपलं बोरजूला उसाटण्याला. म्हणजे ते शब्दाचे एवढे पक्के आहेत आणि प्रेमळ, आणि त्यांचा स्वभाव एवढा प्रेमळ आहे त्यामुळे एवढा फॅन वर्ग आहे त्यांचा. कोणालाही नाराज करत नाहीत. कोण पण येऊ द्या जवळ, पण त्याला असं हाडसोड केलं असं कधी तुम्हाला बघायला भेटणार. बरोबर, अनुभव आहे सगळ्यांना. तो लहान मुलं असू द्या, नाहीतर म्हातारा असू द्या, नाहीतर कोणी असू द्या, कधी एवढं म्हणजे स्वभाव आहे त्यांचा. ताईच्या हातचं जेवण तुम्ही तांदळाची भाकरी आणि बोंबलाची चटणी खाताय, कसं आहे? एकदम चव आहे. मग तुम्ही खावा.
खाल्ली तुम्ही आमच्या भावाचा जीव किती बघा तिकडनं हळूच एक घास देतो लय जीव चव आहे आहे. माझ्यावर. टेस्ट आहे चांगलीच आहे. चांगलीच आहे. लक्ष्मीच्या हातची चव म्हणायची. हो आणि ती महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला ह्याच्यात तुम्हाला सांगायचं एवढं मोठे बैलगाडा मालक आहेत पण ते सुद्धा मैदानात घरचं जेवण घेऊन येतात. हो हे मात्र. हे नवीन पिढीनं शिकलं पाहिजे की कुठल्याही म्हणजे लेवलला जावा तुम्ही पण जे तुमचे जमिनी उपाय आहेत ते जमिनीवरच राहिले पाहिजेत. बरं. हे दादांच्याकडून नवीन शिकण्यासारखं आहे तरुण पिढीने. आता तुम्ही बघताय पोरं उठतात डायरेक्ट मैदानात नाश्त्याला मैदानात जेवायला मैदानात संध्याकाळी जाताना डाब्यावर. जाताना धाब्यावर डायरेक्ट घरी जाऊन झोपायचं. पण हे शिकण्यासारखं आहे की घरचेची साथ पाहिजे महत्वाच्या. आता दादांचा आणि माझा विषय झाला की तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर तुमच्या घरच्या लक्ष्मीची साथ असणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि तुमची घरच्या लक्ष्मीची जेव्हा साथ असेल तर तेव्हा तुम्हाला यश भेटणार का तर भेटणार. बऱ्याच जणांची इच्छा होती गाडगे साहेबांची मुलाखत घ्या त्यांचीच चालली मुलाखत बघा म्हणजे दादांचा विचार किती जेवण झाले तर पाणी दिलं दादांनी. अरे बोलतात मग घास आटकला मग वापस बोलतील अरे बॉटल काय का म्हणा आज जरा वेगळी मुलाखत आहे तर जेवताना जेवतानाची मुलाखत आहे आज वेगळी आणि दादांना काही प्रश्न आहेत थोडेसे हळूहळू विचारतो. दादा दोन्ही प्रतिस्पर्धी आज जोडीदार झालेत काय सांगाल त्याशी. काय असतं माहिती आहे का भाऊ या बैलगाडा क्षेत्रामध्ये मी खूप प्रेम कमवलं आहे. मला तरी आताच्या घडीला असं नाही वाटत का जे युवक आहेत जे आपल्याकडे बघून या बैलगाडा क्षेत्रामध्ये आल्यात असं नाही वाटत का जेव्हा हे 6 वर्ष आपण प्रतिस्पर्धा करतोय बरोबर आहे. आणि या 6 वर्षात आपण ज्या घडामोडी केल्या जुगलबंदी झाली हार जीत या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटल्या. भाऊ बसा तुम्ही यांना पण दाखवा इथे बसा. हे आरण्याचे मालक आहे देवाचे मालक देवाचे मालक 3 लाखाचं जे बक्षीस आत्ताच मिळवलंय ते एकदम चांगले माणसं छान माणसं. आणि मी त्यांच्या गावाला गेलो होतो शर्यतीला. आमच्या पक्षाचे आमदार आहेत बांगर साहेब. आज बांगर साहेबांच्या इकडे गेल्यानंतर मग ते तिथले नंदी आहेत ना ते तिथले रहिवासी आहेत. आणि आनंदाची गोष्ट आहे का एक गरीब गाडा मालकाचा नंदी मुंबईमध्ये येऊन शहापूरमध्ये येऊन 1 नंबर करतो. साताऱ्यात येऊन त्यांची छाप जी आहे त्या नंदीचा पळ आहे ते पळ अखंड महाराष्ट्राला दाखवतात. बरोबर. आणि आनंदाची गोष्ट माझ्यासाठी एक आहे का त्यांच्या नंदीने 1 नंबर केला पण 5 वेळा मला भेटायला आले. नंतर मला माहीत पडले मी यांच्या गाड्यावर नाच केला डान्स केला जितले म्हणून त्यांनी 1 नंबर केला आम्ही 2 नंबर केला तेव्हा माहीत पडले हे मालक आहेत बघा म्हणजे एक सर्वसामान्य राहणीमान आहे त्यांचं सामान्य. आज ही खूप चांगली गाडी पळाली. आज पण सुंदर पळाली. असा व्यक्तिमत्व म्हणजे खूप पुढे जातात असे व्यक्ती मी तरी बघत आलोय हा का. कारण की थोडे कधी काय वाटतं वेगवेगळे माणसं वेगवेगळ्या प्रकारचे असतात. प्रत्येकाला चलाकी असते चपलता असते पण हे व्यक्तिमत्व एकदम साधे आहेत. म्हणजे मी बघितलंय मला माहित पण नव्हतं त्यांचा नंदी कुठला आहे काय ते मला कमीत कमी 5 वेळा येऊन गेले माझ्याकडे 5 वेळा येऊन गेले त्या मैदानामध्ये. दादाचा साधेपणा बघून काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत. माझी लय इच्छा होती दादाची भेट घ्यायची. मी पहिल्यांदा आलो मैदानात शहापूरच्या मैदानात पहिल्यांदा आलो मी. दादाची जाऊन हे बैलासोबत होते इथे बांधणं चालू होता त्यांचा. मी जाऊन स्वतःहून भेट घेतली दादाची. दादा मी अमरावतीहून आलो आणि माझा देवा बैल आहे मी देवा बैलचा मालक आहो. दादांनी प्रामाणिकपणे भेट घेतली माझी. मला लय आनंद वाटला आणि माझी एक इच्छाही होती ना यांची भेटायची ही ती पूर्ण झाली. ज्यावेळेस तुमचा नंदी पळायला लागला त्यानंतर तुमची भेट झाली त्याच्या अगोदर राहुल दादा भेटतील का असं वाटायचं का? नाही अहो त्याच्या आधीच भेटलोय त्याच्या आधीच भेटलो माहितच नव्हता नंदी कुठे आहे काय आहे. नाही त्यावेळी मला वाटलं पाहुणे म्हणून आल्यात मैदान बघायला. पण त्यावेळेस परिचय नव्हता की बैलगाडी मालक आहेत म्हणून. बघा काय असतं माहितीये का आपण प्रत्येक नंदीच्या मालकाला मोठं केलं पाहिजे त्यांना दाखवलं पाहिजे. बरोबर आहे. त्यांचा नंदी पळतोय ना गोड गरीब गाडा मालक घेत त्यांना पुढे जाऊ दे. बघा हे साधेपणा राहुल दादाचा आहे म्हणूनच आज एवढी जनता जेवढी आतमध्ये ह्या कंपाऊंडच्या आतमध्ये लोक आहेत तेवढेच बाहेर मथुरच्या शेजारी सुद्धा उभे आहेत म्हणजे हे दादाने जपलेले. तर दादा तुमच्यासाठी एक दुसरा प्रश्न
शर्यत शौकीनांना आजची ही जोडी पळणार होती यासाठी खूप उत्सुकता होती. तर त्या शर्यत शौकीनांची तुम्ही उत्सुकता पाहिली तर हा उत्साह पाहून तुम्हाला काय वाटला? खरं तर या बैलगाडा क्षेत्राला प्रेरणा कशी द्यायची आपल्या माध्यमातून ते आपण ठरवलं पाहिजे. आज दोन्ही गाडा मालक आहेत आम्ही, भुंगाचे मालक आहेत मिलिंद शेठ, सुरेंद्र भाऊ, आणि त्याच्यानंतर माझा मथुर आहे. आपण हा बैलगाडा क्षेत्राचा एक कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये ज्या जुगलबंद्या झाल्या आणि त्या जुगलबंद्या कुठेतरी थांबवायच्या आणि नव्याने काहीतरी चांगली सुरुवात करायची, म्हणून दोन्ही फॅन्स लोकांसाठी, दोन्ही मालकांसाठी सुवर्ण दिवस आहे आजचा. आणि या सुवर्ण दिवसाचा आज खरं तर या सगळ्यांचा प्रेम बघून आणि त्यांचा उत्सुकता बघून याच्यामध्ये आम्हाला सुद्धा आनंद भेटत असतो. मैदानाची शिस्त पाहिल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला? शिस्त पाहिल्यानंतर आता 2 वर्ष तर पळाला मथुर, तिथे कपाळा गुळा लावला. हा मैदान आता चेंज झालेला आहे. हा रान आता मातीचं आहे आणि ताकदीचं आहे. त्याच्यामुळे दोन्ही नंदी ताकदीचे आहेत आणि काहीतरी वेगळं घडवायचा प्रयत्न करणार, कारण की ते ताकदीचेच नंदी चांगले पळतात. भुंगा आणि मथुर एकत्र आज पळाले, ते एकत्र पळाल्यानंतर तुम्हाला आज त्यातला वेगळेपणा काय जाणवला का मथुरचा आणि भुंगाचा? ती जोडी कशी पळते? खरं तर 3 फेऱ्यामध्ये मथुरची छाप आताच्या घडीला खूप वेगळी आहे आणि बिंदोडच्या क्षेत्रामध्ये भुंगाची छाप फार वेगळी आहे. आता तुम्ही पाहताय ठिकठिकाणी मैदान होत आहेत, उष्णतेची तीव्रता आहे, मुंबईत पण होत आहेत ठिकठिकाणी. तर आज जे प्रेक्षक असेल, म्हणजे प्रेक्षक आपला मायबाप आहे सगळ्यांचाच, तर ते प्रेक्षक आलेले त्यांच्यासाठी आयोजकांनी ड्रोनच्या द्वारे पाणी फवारणी केली जाते. प्रेक्षकांना कुठेतरी थंडावा दिला जातोय का? तर त्यांनी ही शर्यत पाहावी, इथं एकसंध राहावं. तर काय वाटतंय? मला तर असं वाटतं का आता बघा, आपण जिथे नंदी मांडायला जातात ना तिकडे सुट्टीला, सुट्टीच्या टायमाला असा एक त्यांना सटप बनवला पाहिजे मंडपाचा, का तिथे जेवढे नंदी आहेत तेवढे सावलीत उभे राहतील. बरं, म्हणजे खाली सुट्टीला मंडप असावा. सुट्टीला मंडप केलं पाहिजे. बरं. मंडप केल्यानंतर आहे ना, तिथे सावळीमध्ये सगळे नंदी राहतील आणि सुट्टी मेकर वगैरे बाकीचे सगळे माळक असतील, चाळक असतील, सोडणार असतील, सगळे त्या मस्त शांत वातावरणामध्ये याच्यामध्ये सावळीमध्ये राहणार. आणि प्रेक्षक एवढे उन्हामध्ये ताणून राहतात, तापत राहतात. त्या प्रेक्षकांसाठी, त्या प्रेक्षकांमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. त्यांच्यासाठी प्रत्येक आयोजकांनी सेटअप केले पाहिजेत का स्टेडियम सारखे बसायला गेले पाहिजे. कमीत कमी स्टेडियम नसणार तर ते बाकड्याचे, जशी परिस्थिती आहे आपल्या आयोजकांची, त्या परिस्थिती हिशोबात त्यांना बसायला केलं पाहिजे. त्याच्यावरती छत दिलं पाहिजे, कमीत कमी त्यांना तिथे सावली भेटेल. हा दादा, त्याचबरोबर आज दोन्ही वेगाची वादळं समजली जातात, मथुर आणि भुंगा. ही दोन्ही वादळं मैदानात ज्यावेळेस गटाला पळायला जात होती त्यावेळेस तुम्ही ड्रायव्हरला काय सूचना केली ती? ड्रायव्हरला सूचना मी एकच केली का गाडी लावून घे, लावू नका, म्हणजे दोघांना खाली पळायचं आहे. तू फक्त शिस्तीने आकार ना. मथुरा शिस्तीचा नंदी आहे, 2 पाऊल कमी पडेल पण तो कुठे इकडे तिकडे नाही होणार. मग खाली लक्ष ठेव, गाडी इकडे तिकडे फॉल वगैरे नाही झाली पाहिजे. आता पाहतायत सगळ्या नंदींचे वेगवेगळे फॅन्स असतात, प्रत्येकाचा एक वेगळा गट आहे, लाखो करोडो फॅन्स आहेत प्रत्येक नंदीचे. तर फॅन्समध्ये वॉर चालू असतं. तर आजची ही जोडी एकत्र पळाल्यानंतर तुम्हाला म्हणजे एकंदरीत हे फॅन्सचं वॉर थांबेल का? त्यांना काय सूचना कराल? हो, याच्या आधी कमेंट्स मी 1-2 वेळा बघितलेले आहे. माझं मत तर प्रामाणिक असं आहे का कोणाला ट्रोल नका करू. बरोबर. माझे फॅन्स आहेत, मी त्या माझ्या फॅन्स लोकांना मी मथुरची शपथ सुद्धा दिली का तुम्ही मथुरचे ना माझे फॅन्स असतील तर कधी कोणत्याच नंदीला तुम्ही ट्रोल नाही करणार, कोणत्याच मालकाला ट्रोल नाही करणार. जर तुम्ही माझे फॅन्स असतील तर. जे माझे फॅन्स नसतील, जे माझे कुटुंबातील सदस्य नसतील ते ट्रोल करत राहतील. बरोबर. तर आज आम्ही सगळे एकत्र आहेत. या बैलगाडा क्षेत्रात कोणता व्यक्ती कधी एकत्र होईल सांगता येत नाही, लक्षात ठेवा. जसं या बैलगाडा क्षेत्रामध्ये लास्टच्या क्षणाला कोणता नंदी कोणाचा घात करेल ते सांगता नाही येत, तसंच या बैलगाडा क्षेत्रातील जेवढे मालक आहेत, जेवढे कौटुंबिक संबंध आहेत, हे संबंध फक्त काही बिनजोडचा क्षेत्र आहे, हे रागरोषामुळे वगळला गेलेला असतो. मग ते कुठेतरी समजूतदारपणा, आता माझ्यावर सर्व गोष्टी झालेल्या आहेत, बितलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला कळतंय आता का आपण कसं राहायला पाहिजे. दादा, एक भावनिक प्रश्न, तो भावनिक प्रश्न असा आहे की तुम्ही आणि मिलिंदजी एक फक्त बैलगाडी मालक नसून एक कुटुंबातले सदस्य आहात आणि आजची तुमची दोघांची जोडी एकत्र पाळली, तुम्ही 2 दिग्गज एकत्र आला. हे पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये कुठेतरी भावनिक, कुठेतरी कोणाच्या डोळ्यातनं अश्रू पण आलेले पाहिले आम्ही. तर काय सांगाल त्याच्याविषयी?
खरं तर एक मी बैलगाडा मालक म्हणून मला जर एवढ्या जनतेने प्रेम दिलाय, जर मला त्यांनी प्रेम दिलाय आणि जर त्यांची इच्छा असेल तर ती इच्छा मी पूर्ण करू शकत नसेल तर माझं या जीवनामध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये राहून फायदा नाही. बरोबर. खरं तर भुंगा सुद्धा आज दोन्ही साईडनं कडेनी मुंबईमध्ये त्याची छाप त्याच्या एवढा पळणारा नंदी नाही. बरोबर. आज तो नंदी मथुरच्या दोत्यात पळेल आणि मथुर त्याच्या दोत्यात पळेल तर काहीतरी वेगळं घडेल. बरोबर आहे. अशी प्रेक्षकांची इच्छा अपेक्षा असते. आज ते त्यांचं कामधंदा बिझनेस व्यवसाय सगळं सोडून ते येतात. कोणासाठी येतात? आपल्यासाठी येतात. मग त्यांना खुश ठेवणं आपलं काम आहे. बरोबर. आता ह्या जोडीकडनं काय तुम्ही स्वप्न पाहताय पुढचे? ही दोन जोडी आज जी पळाली ह्यांच्याकडं आजचं तर मैदान तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, पण आगामी काय मैदान आहेत का महत्त्वाचे या जोडीचं? असं काहीच नाही आहे. माझ्या वाघाने माझे सगळे स्वप्न पूर्ण केलेले आहेत. खाली एवढं ज्यांच्यासोबत रागरोषी झालेले आहेत त्यांच्यासोबत चांगलं राहून कुठेतरी कधीतरी हा क्षेत्रमित्र बंद करणार आहे. त्यावेळेस सगळ्यांशी चांगलं राहूनच मला हे क्षेत्र बंद करायचं आहे. दादा, तुम्ही असं का म्हणला की आमच्या सुद्धा काळजाला लागलं की क्षेत्र बंद करणार, का असं बोलताय? मला मथुरच्या नंतर मला माझ्या डोक्यामध्ये असा कुठलाच नंदी नाही बसणार का मी त्याला चॉईस करू शकतो बरं. मथुर सोडून. तुम्ही जर नाही मैदानात आला तर आमचं कसं काय? तुमचं देवाला प्रार्थना करेल तुमच्या सगळ्यांचं चांगलंच झालं पाहिजे आयुष्यभर, का माझी कुठेच गरज नाही लागली पाहिजे. अजून 10 राहुल पाटील तयार होतील या बैलगाडा क्षेत्रामध्ये. पण तुमच्यासारखं होणे नाही ना. होऊ शकतात, माझ्यापेक्षा चांगले होऊ शकतात कदाचित. हे सगळं पाहिलं, हे फॅन्सचं प्रेम पाहिलं, कोरेगावच्या जनतेचं प्रेम पाहिलं, काय वाटतं हे सगळं पाहिलं नंतर? यांचं प्रेम आहे, यांच्या प्रेमापोटी ते सगळं चाललं. यांचा आशीर्वाद आहे, यांच्या आशीर्वादासाठी ते सर्व चाललं. तुम्ही म्हणताय भविष्यामध्ये मी कुठेतरी थांबणार, असा निर्णय तुम्ही म्हणताय की भविष्यामध्ये परत येतो म्हणलेत भेटायला, म्हणजे बघा राहुल दादा शिवाय लोकांना करमत नाही शे मात्र, आणि तुम्हीच जर नाही आला, तुम्हीच जर थांबला तर काय होईल? काय आहे हो, आपण या बैलगाडा क्षेत्राला योगदान जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत देत राहू. पण आपल्या मुले जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करू. एवढाच दिसत असतो मला. माझ्या मनामध्ये एकच धैर्य आहे का या बैलगाडा क्षेत्राला देशभरात या देशाच्या पलीकडे अजून जे पण देश आहेत या पृथ्वीमध्ये त्या प्रत्येक देशामध्ये या मातीच्या खेळाची, शेतकऱ्याच्या खेळाची वावा आणि पुढच्या देशामध्ये पण या स्पर्धा कशा होतील त्यासाठी आपण सगळे पोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये माझे खूप जवळचे मित्र आहेत. माझी एक इच्छा राहिलेली आहे त्यांच्यासोबत, त्यांच्या नंदीसोबत पळायची. मथुरला? हां, मथुर. एकतर खरं तर 81 रायफल स्वर्गीयवाशी मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात त्या धावणीसोबत, आणि दुसरा माझा बबन दादा लासुरण्याचा. भले काही होऊ द्या, हार जीत काही होऊ द्या, पण या 2 धावणींसोबत पाहायची इच्छा आहे. वा, धन्यवाद दादा. म्हणजे माझी स्वतःची इच्छा आहे ना. बबन दादा माझा एकदम जिगरी कालदाचा तुकडा. धन्यवाद दादा.